इलेव्हन संघ 2 जिंकलाय, 1 हरलाय. भूमी इलेव्हन संघ 2 जिंकलाय, 1 हरलाय. प्रतीक इलेव्हन 2 हारलाय, 1 जिंकलाय. जवान संघ 2 जिंकलाय, 1 हरलाय. MG टायगर देवांशी इलेव्हन 3च्या 3 हरलाय, त्यामुळे त्यांचा संघर्ष आता खूप वाढलाय. फ्रेंड्स इलेव्हन संघ देखील इकडे 2 जिंकलाय तर 1 हारलाय. चला सामना सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोनू बांगर या. सामन्याला सुरुवात होती. सामना नंबर 10 सध्या मला पाहायला मिळेल फ्रेंड्स 11 वर्सेस भूमी 11 यांच्यामध्ये. आणि मायक्रोफोन वरती येतात सोनू बांगर. थँक्यू सो मच योगीजी मडवी सर. तर सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतात मॅच या ठिकाणी भूमी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 या दोन संघांमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 टीम सलामीची जोडी सूरज दुधकर आणि अल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती उदय पाटीलचा या ठिकाणी वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल आली आहे. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज अल्पेश पाहायला मिळतील. उदय पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील कशा प्रकारे गोलंदाजी राहिली पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. जास्त वेळ आपण लगेच घेऊ नका. गोलंदाज तयार उदय पाटील ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल या ठिकाणी. दिशाहीन चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंच मुन्ना पठाण सरांचा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस बॅटल चांगले आपण पाहिले गेले तर एका बाजूला नितीन म्हात्रे चिंट्याची टीम, दुसऱ्या बाजूला सूरज दुधकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका यावेळेस मात्र उंची जास्त गाठतोय नितीन म्हात्रे. चिंट्या त्या ठिकाणी होते. आय थिंक सूर्याची किरण देखील थोडीशी परावर्तित होत आहेत, डोळेवरती येतात, त्यामुळे या ठिकाणी हा झेल ते पकडू शकले नाहीये. ड्रॉप होतो झेल. धाव मिळते 1. धावसंख्या 3 वरती पोहोचेल. 3 धावा धावफलकावरती. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते भूमी 11 टीमच्या माध्यमातून. सूरज दुधकरच्या खांद्यावरती फार जिम्मेदारी असेल. या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. समोरचा संघ तितकाच ताकदवर संघ आहे. फ्रेंड्स 11 टीम फटका चांगला आहे. हुक केलाय. खेळाडू उपस्थित होते. झेलची संधी होती परंतु ती नकारली आणि बॉल सीमा पार. आलाय षटकार. मोठी चुकी मी म्हणेन, कारण की एक घातकी फलंदाज आहे सूरज दुधकर. मोठे फटके सातत्याने त्याच्या बॅटमध्ये आपण पाहत आलोय आणि त्याला मात्र या ठिकाणी संधी दिली आहे. षटकार आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. उदय पाटील. एज लागली. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि ते मात्र एक धाव कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या एंडला देखील जर डायरेक्ट हिट केलं असतं तर कदाचित विकेट मिळू शकले असते, परंतु उदय पाटील ते करत नाहीयेत. धाव मिळाली 1. धावसंख्या टोटल स्कोर 11 धावा धावफलकावरती. 10 धावा असतील. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी मार्गस्थ आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज उदय. अल्पेश ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. उदय पाटील यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अतिरिक्त या ठिकाणी बाहेर निघालाय. पंच सांगत असताना वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. हो लॉफ्टेड हिट. फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन. टायमिंग सुपर.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या हाताला साठून चेंडू सीमा पार, षटकार. टायमिंग प्रॉपर कनेक्शन, 6 धावा मिळाल्या. धावसंख्या फ्लाय होती ती 17 या आकड्यावरती. अजून एकदा उडवण्याचा प्रयत्न, यावेळी झेलची संधी आहे. नितीन म्हात्रे बॉल खाली आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली. सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. नितीन म्हात्रेकडनं देखील फार कमी चुका पाहायला मिळत असतात परंतु लीग फॉर्मॅट आहे. आत्ताच हंगामाला सुरुवात झाली आहे. सराव या ठिकाणी भरपूर जणांचा कमी पाहायला मिळतो त्यामुळं झेल प्रत्येकाकडे ड्रॉप होत आहेत आणि या ठिकाणी अल्पेशला मिळतं जीवदान. ओव्हर समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडी बाद. भूमी 11 टीम 19 या आकड्यावरती. फिल्डिंग लावायची लगेच. बालरामजी वायले या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शंकर आमचे शंकर म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं या पण व्यासपीठावरती. सरा नरेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाठवलाय बॉलला मिड विकेट, सीमा रेखा बाहेर. सूरज दुधकरच्या बॅटमध्ये षटकार. सांगितलं होतं पहिल्या षटकामध्ये सूरज दुधकरची झेल ड्रॉप केली आणि आता झेलेची किंमत मोजावी लागते फ्रेंड्स 11 या संघाला. आक्रमक रूप धारण केले. सूरज दुधकरनं ठोकला पहिल्या बॉलवरती हा षटकार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्क्रीन समोर खेळतात. व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीयेत. बॉल लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. षटकारानंतर चौकार. खेळाडूकडे आणि नेहमीच मोठे फटके येत असतात. आता षटकार एक चौकार. 10 धावा 2 चेंडूमध्ये बनला गेल्या. धावफलक वेगानं आता पुढे सरकले. 29 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. भूमी 11 टीम चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल. हो यावेळेस मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं आणि स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे त्या षटकामध्ये नरेंद्र. सिनियर खेळाडू आहेत, लेजंड आहेत. लॉफ्ट हिट. पुन्हा एकदा पॉवर भरपूर या फटक्यावरती. अतिशय लांब लचक आणि उंच जाणारा हा षटकार. बॉल पाहायला मिळतोय. अगदी बॅट खाली हा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाला आणि षटकार आलाय. 35 चेंडू द्यायचा आपण. चेंडू हरवला असेल तर द्या आपण लगेच. बॉल द्यायचा आहे. पंच या ठिकाणी सूचना करत आहेत बॉल द्या आपण. 35 या आकड्यापर्यंत पोहोचलाय संघ भूमी 11 टीम. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये, भागीदारी चांगली घडतीये. अल्पेश एका बाजूला 3 चेंडूचा सामना करत 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि सूरज दुधकर वैयक्तिक धावसंख्या 7 बॉल 23 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करत असताना. नरेंद्र यांना टार्गेट केले जाते या षटकामध्ये. महागडं षटक आतापर्यंत 4 बॉल 16 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट कॅरी करावे लागेल. सूरज दुधकरला शांत ठेवावं लागेल. हेच करत असताना या बॉलवरती अगोदरच बॅट या ठिकाणी फिरवली गेली. थोडीशी घाई पाहायला मिळते सूरजकडनं. पडल्यानंतर थोडासा टिक ऑफ देखील होतो. चेंडू डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. डॉट बॉल फार उपयुक्त असतील येणाऱ्या क्षणामध्ये.
ऑन साईडला खेळलेत. अलाउन द कार्पेट लॉंग ऑन रिझनला खेळाडू उपस्थित असतील. एकच धावे ते मिळेल. थोडंसं मागणं षटक. या षटकामध्ये 17 धावा आल्यात. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या भूमी 11 टीम बिनगडी बाद 36-36 या आकड्यावरती. यांचं आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा कव्हर्स रेडी ठेवा. साजन रेडी ठेवा. थोडंसं या ठिकाणी पावसाचं आगमन होतं आणि रविदादा वायले आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती रविदादा वायले सिनियर खेळाडू गावदेवी वसार संघात. एक ओव्हर राहिली आहे. चला फास्ट केलं आपण. कव्हर्स रेडी ठेवा भाई. आपण 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. नितीन मात्र येतात. शेवटचं षटक. स्ट्रायकेला फलंदाज सेट बॅट्समॅन सूरज दुधकर. बॅटल चांगले. ऑन साईडला खेळले. फटकाच ताकदवर. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमा पार. अजून एक चौकार. चला फास्ट केला. धावसंख्या 4 ने पुढे सरके 40 आकड्यापर्यंत संघ पोहोचलाय. हाफ ट्रॅकर सूरज दुधकर. असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये. हाईट भरपूर आहे. ताकद भरपूर आहे आणि पाठवलाय बॉलला मिड विकेट. सीमा रेखा बाहेर. षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. मिड विकेट रिझनला सागर असतील. वेगानं थ्रो केलाय परंतु तितक्याच वेगानं सूरज आणि अल्पेशने धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवरती. धाव फलक आता 48 धावसंख्येवरती पोहोचलाय. चांगलं टार्गेट मी म्हटलं होतं एक सेट करावं लागेल आणि ते टार्गेट उभारत असताना हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर. षटकार. धावा धावफलकावरती. सूरजची व्यक्तिगत धावसंख्या 13 चेंडू आणि व्यक्तिगत 42 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नितीन मात्रे देखील महागडे ठरतायत. समोर खेळले त्यावेळेस देखील फिल्टर पोहोचतील का पाहायचे. पोहोचू शकत नाही आहेत. गोळीच्या वेगाने चेंडू परार. लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. चौकार. शेवटचा बॉल या शेवटच्या षटकातील. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतायत. विश्वास दादा त्या ठिकाणी होते. 2 धावा पूर्ण होते शेवटच्या बॉलवरती आणि अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट. धावसंख्या उभारली ती तब्बल 60 धावा बनवल्या गेल्या प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 टीमनं. सूरजची नॉट आउट पारी. 15 बॉल 48 धावा त्यांना ठोकल्या. त्याच्यात समावेश होता 3 चौकार आणि 5 षटकारांचा. भार्गवी 11 टीमचे कॅप्टन आणि प्रतीक 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण लगेच. चला नकुलदारांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नकुलदादा फुलोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि टॉस साठी देखील या दर्शन येत आहेत. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि भार्गवी 11 टीमचे कॅप्टन आपण देखील जॉईंट हो लगेच. भार्गवी 11 टीमचे कॅप्टन आलेत का.
चला टॉस करायचं आहे. गिरीशभाई मडवी टॉस करून घ्या आपण. टॉस या ठिकाणी होत असताना चला टार्गेट या ठिकाणी एकूण 61 धावेचा असेल. 60 धावा बनवल्यात. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे फ्रेंड्स 11 टीमची. नितीन म्हात्रे उर्फ चिंट्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर साजन असतील. गोलंदाजी मार्कवरती सूरज दुधकर. सूरज दुधकरनं 48 धावा ठोकल्या. मागच्या सामन्यामध्ये नितीन म्हात्रेनं अर्धशतक झळकावला. हे बॅटल चांगलं आहे. दोन्ही महान खेळाडू आहेत. एकाच गावातील एकाच संघामध्ये खेळतात. परंतु आता लीग फॉर्मॅट आहे. आमने सामने पाहायला मिळतील. त्यामुळे भरपूर मजा येणार आहे या मॅच मध्ये. गेम ऑन. पहिला बॉल. पहिला चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी गुडलेंथ वरनं थोडासा उचली घेणारा आणि टेक ऑफ देखील झालाय. ऍक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आले. गुडलेंथ वरती पडला. ब्लँक स्ट्रोक खेळले. नितीनची व्यवस्थित चेंडूवरती नजर नव्हती. स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करताय. स्ट्रॉंग अपील. पंचांकडे कटाक्ष टाकले आणि फलंदाज बाद. नितीन मात्र स्वतः देखील निघाले होते. खेळाडू वृत्ती दाखवत आहेत. नंतर पंचांनी देखील सांगितलं की एज लागली आहे आणि या ठिकाणी ते होत आहेत बाद. पहिल्या विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. आज आमचे स्क्वेअर लेगचे पंच थोडेसे आपण लेफ्ट साइडला या. ओके. बॅट्समॅन नेम नंदू येत आहेत. नंदू येतात तिसऱ्या क्रमांकावरती. मोठी सफलता प्राप्त केली सूरज दुधकरनं. हो पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल आलाय. भरपूर या ठिकाणी बाहेर निघतो चेंडू. टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये. 61 धावा बनवायच्या आहेत. 60 धावा अद्याप पाहिजे 16 चेंडू मध्ये. आणि अशा पद्धतीने आपण पाहिले की तर नितीन बाद झालाय. टॉप एज झेलची संधी. कॉटन बॉल. सूरज दुधकर नकारणार नाहीये. अजून एक विकेट. दुसरा धक्का टीम फ्रेंड्स 11 संघाला. नंदू बॅक टू द डगआउट. चला लगातार विकेटचं पतन. नवीन खेळाडू सागर येत आहेत. चांगली गोलंदाजी. जेवढी चांगली फलंदाजी आपण पाहिली सूरजची तेवढी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो क्या बात आहे. अजून एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघतात. 22चा इशारा. लेग कटर असो त्याच्यानंतर ऑफ कटर असो दोन्ही बाजूने या ठिकाणी चेंडूला वळवत आहेत सूरज दुधकर. अनुभव देखील भरपूर आहे रेग्युलर क्रिकेट खेळण्याचा. साजन होते बॅट्समॅन. पुन्हा एकदा संधी आहे झेलची परंतु विकेट किपर प्रयत्न करत नाहीयेत. चला एक धाव इथे मिळेल. धावसंख्या टोटल स्कोर 3 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सागर साठी बॉल. पुन्हा एकदा तोच रिप्लाय. आतमधून बाहेर निघाला चेंडू. पाहत राहिले सागर. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर होते समाप्त. सफल ओव्हर. या ओव्हर मध्ये नितीन मात्रेची गोल्डन विकेट. नंदूला बाद केल्या 2 विकेट आणि 3च धावा खर्च केल्यात. धावसंख्या 3 2 गडी बाद आणि
12 चेंडू आता 58 धावेची गरज. स्पीडअप करून खेळायचं आहे. फिल्डिंग लावायची लगेच सूरज दूधकर अँड कंपनी. चला 11 चेंडू 56 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साजनच्या बॅटमधनं फटका येतोय. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मिळतील. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. लगातार मोठे फटके मारावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर लगातार या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. 7 धावा फलकावरती. लॉफ्टेड हिट. फटका चांगला आहे. स्क्रीन समोर खेळलेत. 1 बाउन्स into the fans. 4 रन. विकेट. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे चेंडू मध्ये, लांबी कमी. फटका बसतोय लॉंग ऑनला. टिपली झेल. फलंदाज बाद. अजून एक विकेट. चांगला गोलंदाज आहे. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर खेळाडू आहे. आणि आता सिनियर खेळाडू लेजंड येत आहेत. नरेंद्र नरुबुवा येत आहेत बॅटिंगसाठी. हो यावेळेस मात्र त्रिफलाचीत खेळला जाईल. 0वरती परतावा लागेल माघारी. नरेंद्र बुवा यांना देखील अजून एक सफलता मिळते जागृतला. हो फटका चांगला आहे. पुलचा पॉवरफुल स्ट्रोक. कोणताही खेळाडू नाहीये. बॉल सीमा पार. चौकार आलाय. चला चला लगोर फिल्डिंग लावायची लगेच. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15वरती पोहोचली आहे. हा मॅच थोडासा वन साइड होत असताना चला शेवटचं षटक. ह्या ठिकाणी गोलंदाज तयार. क्या बात आहे. चांगला चेंडू पॅड वरती आदळलाय सरळ आणि लेग बाईस ची या ठिकाणी धाव असेल.
4 बॉल 45 धाब्याची गरज आहे. या ठिकाणी सामना वन साइड आपल्याला पाहायला मिळतोय. भार्गव 11 टीम रेडी राहायचं आहे आपण. भार्गव 11 वर्सेस प्रतीक 11 याच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दिशा एन गोलंदाजी थोडासा या ठिकाणी रेक्षमच्या बाहेर चेंडू जातो. वाईड बॉल. येस वाईड बॉल असेल. चौकार आहे का? चौकार. येस चौकार असेल. बॅट कडे क्या बाईज. चौकार नाहीये. काही नाहीये. डॉट बॉल. 3 चेंडू या ठिकाणी आता शिल्लक असतील. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. डॉट बॉल असेल पुन्हा एकदा. सुरुवातीला बॅटिंग केली आपण पाहिलं नक्कीच टीम भूमी 11 संघानं. सूरजनं भरपूर चांगला या ठिकाणी टार्गेट उभारलं. 48 धावा बनवल्या. वैयक्तिक सूरजच्या जोरावरती संघानं 60 धावा बनवल्या. अल्पेशनं देखील त्याला चांगली साथ दिली. आणि आता या ठिकाणी हा सामना चेस करत असताना रन चेस करत असताना फ्रेंड्स 11 टीम कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये. 1 बॉल 44 धाव्याची गरज असेल. शेवटचा बॉल शिल्लक. चला मॅच फिनिश. सामना जिंकलाय भूमी 11 या संघानं. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक फ्रेंड्स 11 टीम. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच 48 धाव्याची विक्रमी खेळी गेली तो सूरज दुधकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि 2 विकेट्स देखील आपण पाहिले त्याच्या नावावरती राहतील. ऑलराऊंडर प्रदर्शन सूरज दुधकर या आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. चला जा लवकर. नेक्स्ट मॅच भार्गवी 11 आणि प्रतीक 11 यांच्यामध्ये. भार्गवी 11 संघ उतरा मैदानाच्या आतमध्ये लगेच.